नमस्कार दोस्तों, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन कव्हर केला होता. क्वेश्चन 3 मधला क्वेश्चन नंबर 5. त्याच्यामध्ये एक मिस्टेक झाली होती, ती करेक्शन करून घ्यायची. इथं काय केलं होतं आपण, मायनस ओमेगा इंटू मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर व्हायला पाहिजे होता. मायनस इंटू मायनस प्लस, तर इथं मायनस लिहिण्यात आलेलं आहे, त्याला प्लस करून टाकायचं. हा जर प्लस झाला तर हा पण प्लस होईल. ह्या प्लसने सगळ्याला मल्टिप्लाय केले तर सगळे काय होतील, प्लसच होतील. त्याच्यानंतर मग आपण हे प्लस 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 ओके. हे मायनस लिहायची गरज नाही, मायनस लिहायची गरज नाही, मायनस लिहायची गरज नाही. तर आन्सर काय यायला पाहिजे, +1 यायला पाहिजे. तर हे करेक्शन करून घ्या. लास्ट व्हिडिओमध्ये आपले हे प्लस मायनस प्लस लिहायचं तर मायनस झालं होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट करायचा आहे. तर क्वेश्चन 4 आपण नोट डाऊन करून घेऊया. तर बघा क्वेश्चन रीड करूया आपण. क्वेश्चन काय विचारलेला आहे, क्वेश्चन नंबर 4. इफ अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, शो दॅट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे शो दॅट करायचं. हे शो दॅट करायच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट बघावं लागणार आहे. ती कन्सेप्ट अशी पहा, एक्सप्लेन करतो. अल्फा इज इक्वल टू -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 अँड बीटा इज इक्वल टू -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. ह्या अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू आहेत. आता पहा, ह्या अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू असतील तर ह्या दोन्हीची जर सम केली आपण, अल्फा प्लस बीटा, आणि त्यांची सम जर केली ह्या दोन्हीची, तर ती येते पहा. बघा अल्फा काय आहे, -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 प्लस बीटा, व्हॉट इज बीटा, -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. आता यांची सम करताना दोन्हीचं डिनोमिनेटर सेम आहे, एकदाच लिहायचं, त्यांची ॲडिशन होऊन जाईल. -1 प्लस √3i -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2 प्लस मायनस कॅन्सल, -1 मायनस 1 मायनस 2 डिवायडेड बाय 2, 2 टू कॅन्सल, -1. म्हणजे अल्फा प्लस बीटा काय आला, -1 आला. आता तसंच जर अल्फा इंटू बीटा जर फाइंड केला आपण, तर काय येतो बघा, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 इंटू बीटा -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, a प्लस बी इंटू a मायनस बी. तर काय असतो फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्या फॉर्म्युलेनुसार -1 स्क्वेअर मायनस √3i स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 इज इक्वल टू -1 स्क्वेअर 1 मायनस ॲज इट इज √3 स्क्वेअर 3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1 -3 इंटू -1 प्लस 3 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1 प्लस 3 4 डिवायडेड बाय 4 4 4 कॅन्सल इज इक्वल टू 1. म्हणजे अल्फा इंटू बीटा काय व्हॅल्यू भेटली, 1. आता या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करूया, इथं साईडला लिहून ठेवूया. पहा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1 आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू +1. तर आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूची गरज पडणार आहे. ह्या कन्सेप्टवर आपण क्वेश्चन 4 मधले 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. आता ते 2 प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे बघा. तर सुरुवातीचा फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घेऊया. फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे बघा. आता फर्स्ट प्रॉब्लेम, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ह्याची लेफ्ट हँड साईड घ्यायची आपल्याला. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, व्हॉट इज लेफ्ट हँड साईड, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. आता हे सॉल्व करून आन्सर 0 आलं पाहिजे. याला सॉल्व कसं करायचं, तर बघा अल्फा स्क्वेअर, मी काय करतो इथं प्लस 2 अल्फा इंटू बीटा, हा प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. आपण पहा अल्फा स्क्वेअर ॲज इट इज, बीटा स्क्वेअर ॲज इट इज, अल्फा इंटू बीटा ॲज इट इज, परंतु हे 2 अल्फा इंटू बीटा प्लस घेतला आहे, तर याचं सेटलमेंट -2 अल्फा इंटू बीटासोबत करावं लागेल. एक प्लस केला तर एक मायनस करायचा इज इक्वल टू. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे कोणता, a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर. काय असतो, a स्क्वेअर प्लस a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटामधनं 2 अल्फा बीटा सबट्रॅक्ट केला तर मायनस अल्फा बीटा राहतो इज इक्वल टू. आता आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे, -1 आहे, -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू +1 आहे इज इक्वल टू -1 स्क्वेअर 1 -1 ॲज इट इज, 1 - 1 0. हां, आपण लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड प्रूफ केली, राईट हँड साईड हेन्स प्रूफ. असाच नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, ते पण आपण लगेच कवर करून घेऊ. काय आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. तर बघा आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस अल्फा इनवर्स इंटू बीटा इनवर्स इज इक्वल टू 0. तर ह्याची पण आपण लेफ्ट हँड साईड घेऊया.
left hand side. What is left hand side? Alpha raised to 4 plus beta raised to 4 plus alpha inverse beta inverse. आता ह्याला मी असं लिहू शकतो का? अल्फा रेज टू 4 प्लस, आता मी काय प्लस करतोय तर 2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर प्लस बीटा रेज टू 4 ॲज इट इज, आणि प्लस ह्याला लिहितोय अल्फा इनवर्स आणि बीटा इनवर्सला असं लिहू शकतो 1 अपॉन अल्फा 1 अपॉन बीटा. म्हणजे जो इनवर्स होता तो डिनॉमिनेटरला आल्यावर पॉझिटिव्ह पॉवर झाला, तो 1 पॉवर नाही लिहिला तरी चालतो. आता हे आपण म्हणजे घेतलेत प्लस 2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर, मग हे प्लस घेतले तर तेच मायनस घ्यावं लागतील, मायनस 2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर, म्हणजे एकदा प्लस केले एकदा मायनस केले इज इक्वल टू. आता हे जे 3 टर्म आहेत सुरुवातीच्या, ह्याला असं लिहिता येतं पहा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 आपण, आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहिती ऑलरेडी आपल्याला 1 असते, मायनस 2 टाइम्स. परत ह्याला असं लिहू शकतो अल्फा इंटू बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर, दोन्हीचा स्क्वेअर एकदाच लिहू शकतो इज इक्वल टू. परत ह्या ब्रॅकेटमध्ये आपण थोडीशी चेंजेस करूया. आता काय चेंज करणार? अल्फा स्क्वेअर ॲज इट इज, मी काय करतो प्लस 2 अल्फा बीटा हा प्लस बीटा स्क्वेअर, आता हा प्लसचा केला आहे तर हाच मायनस करावा लागेल, मायनस 2 अल्फा बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज प्लस 1 अपॉन 1 मायनस 2 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 1 आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता परत ह्या 3 व्हॅल्यूला असं लिहिता येईल आपल्याला, काय लिहिता येईल बघा अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा मायनस 2 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे 1 आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 2 टाइम्स 1 स्क्वेअर 1 इंटू 2 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 2 इंटू 1 मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1मधनं 2 सबट्रॅक्ट करा, मायनस 1 राहील इज इक्वल टू मायनस 1 स्क्वेअर 1 मायनस 2 ॲज इट इज होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 1 मायनस 2 मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 आणि हा मायनस 1 मायनस 1 0 राईट हँड साईड. हेच प्रूफ पहा, आपण लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड प्रूफ केली. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करूया. ओके, थँक्यू.